आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। आपण आलो आहोत मुंबईपासून साधारणतः 150 ते 250 किलोमीटरच्या आसपास राजगुरू नगर आहे। इथे आपण पोहोचलोय आणि इथं निसर्ग इतका सुंदर आहे की मला असं वाटतं की इथली सगळी लोक सतत असा विचार करत असणार की आज काय चमचमीत खायचं। तर आज आपण कोणाच्या घरी धडकतोय आणि इथे जाऊन काय चमचमीत खातोय ते बघूया। हे चमचमीत खायला आपण आलो आहोत चंदा गुंजाळ यांच्या घरी। नमस्कार वहिनी। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। थँक्यू। पदार्थ जो शिकवणार आहात आम्हाला पालक चिप्स। पालक चिप्स। ओ वाव। मग त्याचं साहित्य आम्हाला नीट सांगा। म्हणजे आम्ही असं डोंगराच्या कुशीत नाही हो, पण निदान आमच्या हॉलमध्ये टीव्ही समोर बसून पालक चिप्स खाऊ। साहित्य सांगा। गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, मैदा, लसूण, मिरची, जिरं याची पेस्ट, पालकची पेस्ट, पांढरे तीळ, मीठ, तूप, साखर। आता वहिनी आपल्याला मिक्सिंग करायचंय ना? हो। सगळी पिठं। पण मला सांगा की ही जी आता तुम्ही तिन्ही पिठं घेतलेत तर प्रमाण काय असणार आहे? हो, 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच्या कमी डाळीचं पीठ। अच्छा, ओके। म्हणजे बेस जो आहे महत्वाचा तो मैदा, हो, त्याच्या अर्ध गव्हाचं पीठ, त्याच्यापेक्षा कमी डाळीचं पीठ। आणि मग त्याच्यात हे सगळे जिन्नस आहेत। हो। आधी मैदा घेऊया ना? आपण मैदा घेतला, तर गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ। डाळीच्या पिठाने छान फ्लेवर येईल त्याला। आता पेस्ट? हो, पेस्ट टाकायची आता। बरं, मला पालकची पेस्ट आहे। पालक कापून शिजून मिक्सर मधून काढलाय। ओके, म्हणून ती इतकी छान मऊ झालेली आहे ना? आता मिरची। मी तीळ बऱ्यापैकी घेतलेले आहेत। भरपूर तीळ लागणार आहेत आपल्याला? नाही ना? नाही, थोडी लागते। ओके, मग ही फक्त मिरची आहे का काय आहे? मिरची, लसूण, जिरे। मिरची, लसूण, जिरं। मला वाटतं ग्रीन कलर मेंटेन करण्यासाठी आपण हो हिरवी मिरची टाकली त्याच्यात। नाहीतर मग लाल कलर म्हणजे लाल तिखट जर घेतलं तर ते रेडिश होईल चिप्स ना? हिरवे पाहिजे ना आपल्याला, कारण पालक प्युरे घेतले म्हटल्यावर काय होईल? आता मीठ, चवीपुरतं मीठ, साखर, चवीपुरती साखर, तीळ, पांढरे तीळ। मस्त लागतील ना तीळ चिप्स मध्ये असे खाताना? तीळ म्हणजे मोहन म्हणून साजूक तूप? मोहन म्हणून साजूक तूप। हे चहा कुरकुरीत होतं छान। राजगुरू नगर मध्ये मस्त तूप मिळतं, दूध, दही सगळं छान मिळतं। हो, आता त्याचं पाणी घालून मिक्स करायचं। अच्छा, आधी तुम्ही कालून घेताय का? मला लागेल तेवढं पाणी घालून ना? म्हणजे अगदीच खरं तर कमी सुद्धा लागू शकतं, कारण पालक आहे ना, नाही तर लागत पण नाही। तेच आधी आपल्याला एकजीव करून बघायला लागेल। हो, आणि त्याच्यानंतर छान असा गोळा होतो त्याचा। कारण हे घट्ट भिजवायला लागेल ना? हो, घट्ट। शंकरपाळे। तर जसं शंकरपाळ्यांना आपल्याला घट्ट भिजवायला लागतं पीठ, तर तसंच ते घट्ट भिजवायला लागेल। थोडस लागेल थोडंभर। एकजीव होण्यापुरतं मला वाटतं। ठीक आहे, हे पीठ आम्ही करून घेतो व्यवस्थित एकजीव, आणि मग त्याच्यानंतर त्याचे आपण लाटून त्याचे शंकरपाळ्यासारखे हे करायचे, छान कुरकुरीत तळायचे। हो, पण मग आधी लाटून आपण कसा शेप देतोय ते बघूया। हो, पीठ व्यवस्थित एकजीव झालेला आहे आणि आता तो शेप आपण बघूया काय देतात वहिनी। शंकरपाळे देतात का लांब कापट्या देतात का कसं? दाखवा। एक मोठी पोळी करायची। पीठ लागणार आहे तुम्हाला? हो, ते तुम्ही कुठचंही घेऊ शकता ना? गव्हाचं, मैद्याचं? तर डाळीचं पीठ नाही, डाळीचं नाही घ्यायचं। ते लक्षात ठेवा की वर्ण लावायला सुद्धा डाळीचं पीठ घेतलं तर ते सरसरणार नाही पोळी, चिकटेल परत डाळीचं पीठ त्याला। तर अशी फिरण्यासाठी पोळी जे कोरडं होण्यासाठी तुम्हाला मैदा किंवा गव्हाचं पीठ घ्यायचं। म्हणजे एकदम पातळ करायला? हो, पातळ करायची।
पण हे भरपूर करून ठेवायला लागत असेल ना. हो, किती फटाफट हे संपतं. संपतं म्हणजे दिवसभर केलं का तेच खायचं. हो तेच ना. हो. आणि अहो घेऊन जातात का हो डब्यामध्ये नाही फ्रेंड्स साठी वगैरे? नाही. किती द्यायला लागेल ते? हो मग. बापरे. म्हणजे ते काय एवढंच वगैरे नाही नेता येणार आहे. हो. ते असं मोठ्या डबा भरून द्यायला लागेल. आता म्हणजे- झाली हिची पोळी. हा. आता त्याचे काप करायचे. हं. त्याला असाच चमचा पाहिजे फिरकीचा. हा. चाकूनी हा. नाही करायचं. ते डिझाईन येणार नाही ना हो, जर आपण चाकूनी केलं तर. कातणच पाहिजे त्याला हो ना? हेच पाहिजे. हा, चाकूनी नाही ते जमणार कारण करायला. ते डिझाईन येणार नाही. हो, अशी डिझाईन बी छान दिसते. हा मस्त वाटतं. कारण का ते इफेक्ट सेमच मिळतो ना आपल्याला. काय फरक पडत नाही. तुम्हाला पण हवं याची असेल तर- डिझाईन येते ना. हा छान हो. ऍक्च्युली हवं असेल तर असे लांब लांब पण ठेवू हो, शकतो लांब ना लांब पण कापट्या? ठेवू शकतो. आपले रेग्युलर असे शंकरपाळे. हो, असे लांब छान वाटतात ते. हो मस्त वाटतात. हा शंकरपाळ्यापेक्षा थोडस हो, लांब. लांबट. ओके सोडवून आता- घेऊया ना. हो. हे सगळं सोडवून घेऊया म्हणजे मग डीप फ्राय करता हो. येईल. मस्त असे आलंय. टाकले तरी तेलामध्ये सुटतं ते. हो हो. ठीक आहे झालेलं आहे. करून घेऊया पूर्ण आपण जरा थोडे हो. म्हणजे मग तळता येतील. तळता येते. व्यवस्थित आपण सोडवून घेतलेल्या आहेत सगळ्या कापट्या आणि आता त्या सोडूया तळायचं. तळायला. ठीक आहे कुरकुरीत तळून घ्यायला हवेत आणि त्याच्यानंतर लगेच त्या भरायच्या नाही डब्यात. म्हणजे एकतर त्या आधी पेपरवरती काढायच्या आणि थोडंसं गार झालं की मग डब्यात भरायच्या. तर आता तयार झालेले आहेत आपले चिप्स. हो, छान कुरकुरीत. नाव काय आहे याचं? पालक चिप्स. पालक नमकीन. चिप्स. तर पालक चिप्स आम्ही कसे काय केले याचं साहित्य आणि कृती घ्या. पालक चिप्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी मैदा, लसूण मिरची जिरं पेस्ट, पालक पेस्ट, पांढरे तीळ, मीठ, तूप आणि साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, पालक पेस्ट, लसूण मिरची जिरं पेस्ट, मीठ, साखर, पांढरे तीळ, तूप आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यावं. या पिठाची पातळ पोळी लाटून तुकडे कापून घ्यावेत आणि कडकडीत तेलामध्ये पालक चिप्स खरपूस तळून घ्यावेत.